नमस्कार. आवड वाचनाची या चॅनलवरती मी तुमचे स्वागत करते. आज मी तुम्हाला आजीच्या पोतडीतल्या गोष्टी ह्या पुस्तकातील गोष्टी वाचून दाखवणार आहे. पहिल्या गोष्टीचं नाव आहे कावेरी आणि चोर. सकाळी उठून सगळी मुलं त्यांच्या आजोबांबरोबर भाताच्या शेतात गेली होती. सगळी मुलं शहरातून आलेली. त्यांना भात शेतीबद्दल काडी इतकंसुद्धा माहिती नव्हतं. रस्त्यात एका झाडाच्या शेंड्यावर एका पक्ष्याचं घरटं लटकत असलेलं आनंदला दिसलं. ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. तो आपल्या आजोबांना म्हणाला, आपलं घरटं नक्की कोणत्या जागी बांधायचं, ते कसं बांधायचं, ह्या गोष्टी हे पक्षी कसे ठरवत असतील. आजोबा म्हणाले, ते घरटं बनवण्यासाठी वापरण्यात आलेलं गवत भाताच्या शेतातलं आहे. शेतीचा उपयोग जसा माणसाला होतो तसाच तो पक्ष्यांनासुद्धा होतो, हे तुम्हाला माहीत आहे ना. त्यावर कृष्णा म्हणाली, आजोबा, मला वाटायचं आपण जसे झाडावरून आंबे तोडतो ना, तसाच गहू आणि तांदूळसुद्धा तोडू शकतो. पण शेती करायची म्हणजे किती काम करावं लागतं हे मला आत्ता कळतंय. त्या दिवशी दुपारी जेवण झाल्यानंतर सगळी मुलं परत एकदा गोष्ट ऐकण्यासाठी आजीच्या भोवती गोळा झाली. आजीनं मुलांकडे एकवार निरखून पाहिलं. बिया स्वच्छ करणं, भाताच्या लोंबींपासून गवत वेगळं काढणं, अशा सगळ्या गोष्टी आजोबांकडून समजावून घेण्यात मुलांना खूप आनंद झाला होता. शहरात तर सगळ्याच गोष्टी बाजारातून घरी येतात, पण इथे प्रत्यक्षात त्यांचं उत्पादन कसं होतं हे त्या मुलांना पाहायला मिळालं होतं. आजी म्हणाली, मुलांनो, शेतीचं महत्त्व फार मोठं आहे. जर शेतकऱ्यांनी धान्य पिकवलं नाही तर आपण सगळे काय खाणार. आनंद त्यावर विचारात पडला. तो म्हणाला, पण आजी, शेतकरी जर इतकं महत्त्वाचं काम करतात तर मग ते सगळे इतके गरीब कसे काय असतात. तुझं म्हणणं खरं आहे बाळा, आजी एक सुस्कार टाकून म्हणाली. ती एका हातानं पंख्याचा वारा घेत होती. अर्थात आपल्या देशात श्रीमंत शेतकरीसुद्धा आहेत. त्यांच्या मालकीची खूप मोठी जमीन असते. पण अजूनही आपल्याकडे बऱ्याच लोकांपाशी अगदी लहानसा जमिनीचा तुकडा असतो. त्यामुळे त्यांचं उत्पन्न अगदी तुटपुंज असतं. तिचं बोलणं ऐकून मुलांचे चेहरे पडले. ते पाहून तिनं हातातला पंखा खाली ठेवला आणि उठून बसत ती म्हणाली, पण मी तुम्हाला एक गरीब शेतकरी स्त्रीची गोष्ट सांगते. ती काही कायमची गरीब राहिली नाही बरं का, आणि तेही तिच्याकडे असलेल्या तीव्र बुद्धीमुळे. आजी सांग सांग, मुलं ओरडू लागली. मग आजीनं गोष्ट सांगायला सुरुवात केली. कावेरीचा नवरा अत्यंत आळशी होता. तिला फार राग यायचा. इथे ती शेतात मर राबायची, दिवसभर कष्ट उपसायची, जमीन नांगरायची, शेताला पाणी द्यायची, वृक्ष, कोरडी आणि टणक झालेली माती खणून भुसभुशीत करायची. आणि तिकडे तिचा नवरा घरी नुसता घोरत पडलेला असायचा. एकदा तर एक अनोळखी माणूस त्यांच्या दारात आला आणि खायला अन्न आणि प्यायला पाणी मागू लागला. पण या पठ्ठ्यानं उठायचे काही कष्ट न घेता सरळ स्वयंपाकघराकडे बोट दाखवलं आणि स्वतः खुशाल झोपून गेला. नशिबानं तो अनोळखी माणूस प्रामाणिक होता. त्यामुळे त्यानं स्वयंपाकघरातून फक्त स्वतःला आणि स्वतःच्या घोड्याला पुरेल इतकंच अन्नपाणी घेतलं आणि तो निघून गेला. अर्थात कावेरीच्या त्या छोट्याशा घरात चोरून नेण्यासारखं काही नव्हतंच. ते एक गरीब शेतकरी जोडपं होतं. त्यांच्या मालकीचा जमिनीचा एक लहानसा तुकडा होता. त्यांच्या शेतात फारसं काही उगवतही नसे. कावेरी कशीबशी शेतात नांगर फिरवायची, जवळपास छोटी मोठी कामं करायची आणि घर चालवायची. त्यांची जमीन एका देवळाच्या शेजारी होती. कधीतरी क्वचित तिचा नवरासुद्धा तिच्याबरोबर यायचा. तिला मदत करत असल्याचा नुसता बहाणा करायचा. पण जरा तिची पाठ वळली की तो खुशाल देवळाच्या अंगणात आपली पथारी टाकून लोळत पडायचा आणि आलेल्या गेलेल्यांशी गप्पा गोष्टी करायचा. एक दिवस ती अशीच शेतात जमीन खणत होती. तिला नवीन बियाणं पेरायचं होतं.
तेवढ्यात मोठ्या मोठ्या मिशा असलेला एक हडकुळा माणूस तिच्या जवळ येऊन उभा राहिला. तो चोर होता, काही कामाचा नव्हता. पण अर्थातच कावेरीला याची काहीच कल्पना नव्हती आणि ती त्याच्याकडे पाहून हसली आणि परत आपल्या कामात लागली. देवळात देवासमोरच्या तबकात लोक पैसे टाकून जायचे. ते चोरायचा त्या चोरट्याचा बेत होता. शिवाय जमलं तर देवाच्या मूर्तीच्या अंगावरचे दागिनेही त्याला लांबवायचे होते. पण त्या देवळात प्रवेश करायचा तर कावेरीच्या शेतातूनच पलीकडे जावं लागणार होतं. पण अशी जरा करारी कठोर मुद्रेची स्त्री शेतात काम करत असताना तिच्यासमोर पलीकडच्या देवळात जाऊन चोरी करणं मुळीच शक्य नव्हतं. कावेरीकडे निरखून बघितल्यावर तिच्या गरीब परिस्थितीची त्याला लगेच कल्पना आली. तो कुजबुजत्या स्वरात तिला म्हणाला, ताई, या ओसाड जमिनीसाठी तुम्ही इतके कष्ट का घेताय? मी तुम्हाला 1000 रुपये देईन. ही जमीन तुम्ही मला विका. कावेरीनं भुवई उंचावली. आपली जमीन इतके जास्त पैसे देऊन हा का बरं विकत घ्यायला निघालाय? तिच्या मनात आलं, नक्कीच कुठेतरी पाणी मुरते. ही काही आपल्याला जमीन विकायला तयार होणार नाही हे त्या चोरट्याच्या लक्षात आलं. मग तो जरा मोठा आवाज काढून म्हणाला, 1000, 2000, अजूनही नाही, 5000 नाही. कावेरी मात्र मान हलवून त्याला नकार देतच राहिली. आपल्या जमिनीबद्दल ही एवढी थोरली रक्कम देऊ करणारा हा विचित्र दिसणारा माणूस तिला मुळीच आवडला नव्हता. नक्कीच त्याच्या मनात काहीतरी काळवेरं होतं. अखेर त्याला गप्प करण्यासाठी तिनं त्याला एक थाप मारली. ती म्हणाली, मी ही जमीन कधीच विकणार नाही. हे पहा, ही जमीन माझ्या वाडवडिलांची आहे. आता आम्ही जरी गरीब असलो तरी कोणे एकेकाळी आमचं घराणं खूप श्रीमंत होतं. आमची बरीच संपत्ती गेली, पण तरीसुद्धा त्यातलं बरंचसं धन आमच्या एका पूर्वजानं या जमिनीत दडवून ठेवलं आहे. दरोडेखोरांपासून ते सुरक्षित राहावं यासाठी त्यानं तसं केलं. अगदी थोड्याच दिवसांपूर्वी ते धन नक्की कुठे दडवण्यात आलं आहे या संबंधीची एक खूण माझ्या नवऱ्याला समजली आहे. मी या इतक्या कठीण जमिनीत कुदळ मारून का खणते आहे असं तुम्हाला वाटलं ना? बियाणं पेरण्यासाठी नाही. सगळ्यांना उगाच तसं वाटतं. खरं तर मी स्वतःच त्या गुप्तधनाचा शोध घेत आहे. ते ऐकून तो चोर थक्क झाला. त्याला वाटलं, खरंच ही स्त्री किती भाबडी आहे. ही इतकी महत्त्वाची गोष्ट हिनं खुशाल आपल्यासारख्या अनोळखी व्यक्तीला सांगून टाकली. पण आता आपण या परिस्थितीचा फायदा का घेऊ नये? इथे आपण देवळातून 4 पैसे चोरण्याची स्वप्न बघत होतो आणि या बाईनं चक्क आपल्याला गुप्तधनाविषयी सांगून टाकलं. मग तो अत्यंत विनम्रपणे तिला म्हणाला, होय ताई, मला कळलं तुमचं म्हणणं. अखेर ते धन तुमच्या कुटुंबाचं मालकीचं आहे. ते तर तुम्हालाच मिळालं पाहिजे. एवढं बोलून त्यानं तिथून जाण्याचा बहाणा केला आणि रस्त्यातच जरा दूरवर तो लपून बसला. रात्र झाली. कावेरी आपली खोदकामाची अवजारं घेऊन घरी जायला निघाली. देवळातले लोकही आपापल्या घरी गेले. पुजाऱ्यानं देवळाला कुलूप घातलं. बघता बघता मध्यरात्र झाली. सरपटणारे प्राणी आणि जनावरं आपापल्या लपण्याच्या ठिकाणातून बाहेर पडली. अशावेळी तो चोर हळूच त्या शेतात शिरला. रात्रभर तो खणत राहिला. गुप्तधन कुठे मिळतंय का ते शोधत राहिला. पण अर्थातच ते गुप्तधन त्याला मिळणार तरी कुठून? कारण मुळात गुप्तधन तिथे नव्हतंच ना. बघता बघता पहाट झाली. तो खणता खणता थांबला. कावेरीनं आपल्याला मामा बनवल्याचं त्याच्या लक्षात आलं. आता तिथून काढता पाय घेण्यावाचून दुसरं काहीच शक्य नव्हतं. सकाळी कावेरी शेतात पोहोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. तिनं मनात जशी अपेक्षा केली होती तसंच घडलं होतं. चोरानं रात्रभर खणून तिचं शरीर छान खणून ठेवलं होतं. आता फक्त त्यात बियाणं पेरायचं तेवढंच बाकी होतं. नंतरचे काही महिने तिनं त्या शेतात अपरंपार कष्ट घेतले.
त्या वर्षी तिला चांगलं पीक घेता आलं. तिनं ते विकून मिळवलेले पैसे शिलकीत टाकले. अखेर तिच्या गाठीशी 4 पैसे जमले. मग त्यातले थोडेसे पैसे वापरून तिने सोन्याचे दागिने केले. काही महिन्यानंतर तो चोर पुन्हा कावेरीच्या गावात येऊन दाखल झाला. अर्थात या खेपेस तो वेषांतर करून आला होता. त्यानं आपल्या भल्या मोठ्या मिशा कापून टाकल्या होत्या आणि डोक्याला रंगीबेरंगी पागोटं घातलं होतं. आपण फिरता विक्रेता असल्याचं भासवत तो या गावात आला होता. त्या गावात पाऊल ठेवल्याबरोबर त्याला शेतात मन लावून काम करणारी कावेरी दिसली. पण एका गोष्टीमुळे त्याला धक्काच बसला. गेल्या वर्षी जाडे भरडे सुती कपडे घालून शेतात काम करणारी ती गरीब स्त्री आता मात्र दागिन्यांनी मढलेली होती. या बाईला नक्कीच त्या गुप्तधनाचा शोध लागलेला दिसतोय. त्याच्या मनात विचार आला, आता काही झालं तरी आपण तिच्या घरी जायचं आणि राहिलेल्या धनाचा शोध घ्यायचा, असं त्यानं ठरवलं. त्या रात्रीच तो कावेरीच्या घरी आला आणि तिच्या नवऱ्याला म्हणाला, मी एक प्रवासी आहे. मला एका रात्रीपुरता आसरा हवा आहे. मला कृपा करून तुमच्या घरी झोपण्यापुरती जागा द्या. कावेरीच्या नवऱ्यानं ते लगेच मान्य केलं. पण कावेरीनं मात्र आतल्या खोलीतून त्या माणसाला नीट निरखून पाहिलं. त्यानं वेषांतर केलेलं असलं तरी तिनं त्याला लगेच ओळखलं. हा आपल्या घरात घुसून चोरी करण्याचे बेत आखत असणार याचा तिला ताबडतोब अंदाज आला. मग ती आतून मुद्दाम त्या चोराला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणाली, अहो ऐकलत का? तुमची मावशी आज रात्री घरी एकटीच आहे आणि ती अंधाराला घाबरते, म्हणून तिनं आपल्याला दोघांनाही तिच्या घरी राहायला बोलवलं आहे. चला आपण जाऊ तिकडे. त्यानंतर मुद्दाम ती अगदी कुजबुजता स्वर काढून पण त्या चोराला व्यवस्थित ऐकू जाईल अशा आवाजात ती म्हणाली, आणि हां, दागिन्यांची मुळीच काळजी करू नका. मी घराच्या भिंतीमध्ये छोटी छोटी भगदाडं करून त्यात सगळे दागिने नीट लपवून ठेवले आहेत आणि ती भगदाडं इतकी व्यवस्थित लिपून टाकली आहेत की बाहेरून पाहिल्यावर कुणाला संशय देखील येणार नाही. त्यानंतर ती बाहेर येऊन नेहमीच्या आवाजात त्या चोराला म्हणाली, भाऊ तुम्ही आमच्या घराच्या पडवीत झोपा. आम्ही घराला कुलूप लावून जाऊ. इथे बाहेर तुमच्यासाठी जेवण आणि प्यायला पाणी ठेवून जातो. उद्या सकाळी आम्ही परत येऊ. त्या बाईच्या मूर्खपणाला चोर मनातल्या मनात हसला. कावेरीचा नवरा आ वाचून तिच्याकडे बघत राहिला. ही आपली बायको नक्की कोणत्या मावशीबद्दल आणि कोणत्या दागिन्यांबद्दल बोलत आहे हेच त्याला कळेना. पण ती घाईघाईनं घराबाहेर पडल्यावर तिच्या मागोमाग आज्ञाधारकाप्रमाणे तोही चालू लागला. चोराचा तर स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसेना. पूर्ण घर पिंजून काढण्यासाठी अख्खी रात्र त्याच्या हातात होती. एकेका भिंतीवर अलगद ठोकून सोन्याचे दागिने कुठे दडवलेले असतील हे शोधून काढायला त्याच्यापाशी भरपूर वेळ होता. मग त्यानं आपला उद्योग सुरू केला. टकटक टकटक आधी ठोकून बघायचा, मग लाथ घालायची, ठोसा मारायचा आणि जोरात धक्का द्यायचा. तो चोर पावलानं घरभर हिंडत होता. सर्वत्र ठोकून पाहत होता. भिंतींना जागोजागी लाथा मारून धक्के देऊन पाहत होता. कुठेतरी त्या दागिन्यांचा मागमूस लागेल अशी त्याला आशा वाटत होती. अखेर त्यानं एक भिंत जमीनदोस्त करायला सुरुवात केली. पण अर्थातच भिंतीत काहीच नव्हतं तर त्याला काय सापडणार. दमून भागून तो झोपी गेला. अखेर पहाटेचा कोंबडा आरवला. सूर्योदय झाला तशी त्याला जाग आली. घाईघाईनं आपलं गाठोडं उचलून त्याने तेथून धूम ठोकली. त्यानंतर काही क्षणातच कावेरी आणि तिचा नवरा घरी परतले. अगं कावेरी, बघ त्या दृष्टानं आपल्या घराची कशी विल्हेवाट लावली. तू त्याला आसरा दिलास, अन्नपाणी दिलंस आणि रात्री त्या माणसाला घरी एकटं सोडून मला घेऊन बाहेर निघून गेलीस, असं म्हणून कावेरीचा नवरा छाती पेटून जोरजोरात रडत सुटला. पण कावेरी मात्र हसत होती. तिला हसू आवरत नव्हतं. ती म्हणाली, अहो अजिबात काळजी करू नका.
हा सगळा बेत मी आधीच आखला होता. असं पहा, आपल्या गेल्या पिकातून जे काही पैसे आले होते ते मी सगळे वाचवून ठेवले आहेत. आपण हे जुनं घर पाडून इथे मोठा इमला बांधायचा. मी ठरवलं होतं. हे जुनं घर पाडण्यासाठी कामगारांना बोलवून घ्यावं लागणारच होतं, पण आता तर ते काम आपल्या ह्या पाहुण्यानंच करून टाकलं आहे. आता आपण आपल्या मनासारखं चांगलं ऐसपैस घर बांधूया. सगळ्या गावात बघता बघता कावेरीच्या चतुराईची ही कहाणी पसरली आणि लोक तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करू लागले. असे कितीतरी महिने गेले. चोराच्या मनात मात्र कावेरीच्या सुडाची आग पेटली होती. ही गावंढळ बाई खुशाल आपल्याला फसवते, तेही एकदा नाही दोनदा. ही बाई फारच हुशार आहे हे त्याला आता कळून चुकलं होतं. मग एक दिवस तो बांगड्या विकणाऱ्या कासाराचा वेश धारण करून गावात बांगड्या विकत फिरू लागला. त्याला बघताच क्षणी तो कोण आहे हे कावेरीला लगेच कळलं. तिच्या बऱ्याच मैत्रिणी त्या बांगडी विकणाऱ्या माणसाभोवती घोळका करून उभ्या होत्या. मग ती त्यांना उद्देशून मुद्दामच जरा मोठ्या आवाजात म्हणाली, "अगं, खरं तर मला पण स्वतःसाठी बांगड्या विकत घ्यायच्या होत्या, पण आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत ना. त्या मेल्या दृष्ट चोरानं आमच्या घरातले पैसे चोरण्यासाठी आमच्या घराच्या भिंती पाडून टाकल्या ना. तेव्हापासून मी आमच्याजवळचे सगळे पैसे रानातल्या त्या एका झाडाच्या ढोलीत लपवून ठेवले आहेत." "पण कोणत्या झाडाच्या?" तिच्या मैत्रिणी म्हणाल्या. "ते काही मी तुम्हाला सांगणार नाही, पण निदान ते पैसे रानातल्या त्या झाडात सुरक्षित आहेत." चोरानं कावेरीकडे निरखून पाहिलं. आता तिच्या अंगावर अगदी साधीशी सुती साडी होती आणि एकही दागिना नव्हता. त्या बांगडी विकणाऱ्या विक्रेत्यानं आपल्या जवळच्या बांगड्या तिथेच टाकल्या. त्या फुटण्याचा भला मोठा आवाज झाला. जमलेल्या सगळ्या बायका थक्क होऊन बघतच राहिल्या. पण तो मात्र रानाच्या दिशेनं पळत सुटला. कावेरीच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरलं होतं. तिकडे रानात चोरानं त्या दडवलेल्या दागिन्यांचा अगदी कसून शोध घेण्यास सुरुवात केली. तो झाडावर चढत होता, उतरत होता, झुडपांमध्ये हात घालून चाचपून पाहत होता. काट्याकुट्यांमुळे त्याच्या अंगावर ओरखडे उमटले होते. त्याला मधमाशा चावल्या होत्या. त्याचं अंग ठेचकाळलं होतं, पण तरीही तो हार मानायला मुळीच तयार नव्हता. ते दागिने नक्की इथेच कुठेतरी दडवलेले होते आणि ते काही झालं तरी हस्तगत करायचे होते असं त्यानं पक्क ठरवून टाकलं होतं. मग आता आपण त्या चोराला त्या रानात सोडून देऊया. त्याला बसू दे त्या दुसऱ्या कुणाच्या तरी मालकीच्या दागिन्यांचा शोध घेत, ठेचकाळत, धडपडत, त्या रानावनात भटकत. गावात सर्वत्र कावेरीची खूप वाहवा झाली. तिनं त्या चोरट्याला चांगलीच अद्दल घडवली होती ना. ती त्यानंतरही अशीच खूप मेहनत करत राहिली. तिनं खूप पैसा कमवला. शेती करता करता ती वयानं म्हातारी झाली, पण तिच्याकडे पुष्कळ संपत्ती जमा झाली होती. शेवटी तिचे कष्ट पाहून तिच्या नवऱ्याला स्वतःची लाज वाटली. त्यानं आपला आळस झटकून तिला कामात मदत करण्यास सुरुवात केली. पुढे त्या चोराचं काय झालं देव जाणे. कदाचित तो अजूनही वेड्यासारखा रानावनात पैशाचा, दागिन्यांचा शोध घेत भटकतसुद्धा असेल. एव्हाना त्यानं जर परिश्रमाचं महत्त्व जाणून कष्ट केले असते तर तो सुद्धा कावेरी इतका श्रीमंत झाला असता. गोष्ट संपली. मुलं जोरजोरात हसत सुटली. बिचारा चोर. मीनू आणि कृष्णा खिदळत म्हणाले, "एखादे वेळी त्याला वाघोबानं खाऊन टाकलं असेल." आजी पण हसून लागली. मग ती आनंदला म्हणाली, "हे बघ, परिश्रमांना जर नशिबाची जराशी जोड मिळाली तर माणूस काय काय करू शकतो. कोणत्याही परिस्थितीवर तो मात करू शकतो. कोणत्याही परिस्थितीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेऊ शकतो." दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे सर्वात सुखी कोण. मीनू आज जरा रागातच होती. ती फुरंगटून गाल फुगून बसली होती. आजीशी सुद्धा बोलायला तयार नव्हती. पण कुठलंही मूल आपल्या आजीवर किती वेळ रुसून बसू शकणार. शिवाय मुलांची आजी इतकी प्रेमळ, इतकी मायाळू होती की तिच्यापाशी आपलं मन मोकळं केल्याशिवाय कोण राहू शकणार. "आजी, 3 दिवस झाले
पण तू अजूनही आम्हाला राजाची गोष्ट सांगितलेली नाहीस, मीनू रुसलेल्या आवाजात म्हणाली. आजीनं मान हलवली. खरं आहे तुझं मीनू, ही खरंच माझी चूक आहे. खरं तर मी तुम्हाला राजाची गोष्ट याआधीच सांगायला हवी होती. आणि मला चांगल्या कनवाळू राजाची गोष्ट हवी आहे बरं का आजी. आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या राजाची, लोकांवर अत्याचार करून त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या राजाची गोष्ट नाही ऐकायची मला. मीनूनं पुढं होऊन सरसावून बसत मागणी केली. ठीक आहे पोरी, तर ऐका. एक राजा होता, अगदी तुम्हाला हवा तसाच. आजीनं गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक अमृत नावाचा राजा होता. त्याचं आपल्या प्रजेवर अतिशय प्रेम होतं. तो आपल्या राज्याची नीट देखभाल करत असे. त्याचा प्रधानसुद्धा अत्यंत सुस्वभावी, कर्तव्यदक्ष होता. त्याचं नाव चंदन. तो राजाला त्याच्या कामात निरसलपणे साथ देई. एक दिवस राजा अमृत आणि त्याचा प्रधान चंदन हे दोघेही राजप्रसादाच्या गच्चीमध्ये येरझाऱ्या घालत होते. वरच्या बाजूनं भोवतालचा रमणीय परिसर निहाळत होते. खूप दूरवरचं दृश्य त्यांना इतक्या उंचीवरून स्पष्ट दिसत होतं. दूर अंतरावर आठवड्याचा बाजार भरलेला होता. रंगीबेरंगी कपड्यातले लोक खरेदी करायला आले होते, तर कुणी आपला माल विकण्यासाठी मांडून बसले होते. बाजार मालानं खच्चून भरलेला होता आणि लोकांकडे तो माल विकत घेण्यासाठी भरपूर पैसे पण होते. गरीब लोक कुठेच दिसत नव्हते. राजाचा चेहरा समाधानानं भरून गेला. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. आपल्या प्रजेची संपन्नता आणि समृद्धी पाहून त्याचा ऊर अभिमानाने भरून गेला. कोणत्याही कर्तव्यदक्ष राजाप्रमाणेच आपल्या प्रजेच्या सुखातच त्याचं सुख सामावलेलं होतं. तो चंदनकडे वळून म्हणाला, माझी प्रजा बघ किती सुखी समाधानी आहे. पण मला त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे. तेव्हा उद्या समाजाच्या सर्व स्तरांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना माझ्या दरबारात बोलवून घे. त्यांचं कसं चाललंय हे मी स्वतःच त्यांना विचारेन. राजाच्या या विचित्र मागण्यांची चंदनला सवयच होती. त्यामुळे त्यानं मान हलवून होकार दिला आणि त्याच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ तिथून निघाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या आनंदात स्वतःशी गाणं गुणगुणत राजा दरबारात आला. तिथे असंख्य माणसं जमा झाली होती. ती सगळी त्याचीच वाट बघत होती. हे दृश्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला. घसा साफ करून जरा मोठ्या आवाजात तो म्हणाला, आज मी तुम्हा सर्वांना खास इथे बोलावून घेतलं आहे, कारण मला तुम्हा सर्वांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमचा राजा या नात्यानं मला एक गोष्ट कळली पाहिजे. ती म्हणजे तुम्ही सर्वजण सुखी आहात ना? तुमच्या सर्व गरजा व्यवस्थित भागतायत ना? तुमच्या माहितीत एखादा असमाधानी माणूस आहे का? सर्व प्रजाजन एकमेकांकडे बघू लागले. सर्वांनी स्वतःशी जरा वेळ राजाच्या बोलण्यावर विचार केला आणि मग एक जण पुढे होऊन बोलू लागला. आपण किती सुखी, किती समाधानी आहोत हे प्रत्येकजण वर्णन करून सांगत होता. त्यांच्या स्वयंपाकघरात मुबलक अन्नधान्य होतं. त्यांचे उद्योगधंदे व्यवस्थित चालू होते. राजानं त्यांच्या सुरक्षिततेची अगदी व्यवस्थित काळजी घेतली होती. शेतकऱ्यांनी भरपूर धान्य पिकवलं होतं. नद्या, तळी दुथडी भरून वाहत होती. त्यात पुष्कळ मासे होते. कोणालाही याहून आणखी काय हवं असतं? हे सगळं कानावर पडल्यावर राजा अधिकच प्रसन्न झाला. पण चंदन मात्र एक गोष्ट शांतपणे ऐकत उभा होता. त्याच्या कपाळावर मोठ्या थोड्या आठ्यासुद्धा पडल्या होत्या. का बरं? काय झालं असावं? जरा वेळ तो राजापाशी जाऊन त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. हे ऐकून राजा अमृतच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. त्यानं भुवई उंचावली. चंदन हे काय बोलत होता? हे असं काही शक्यच नव्हतं. तो चेष्टा तर करत नव्हता ना? मग त्यानं चंदनच्या चेहऱ्याकडे नीट निरखून पाहिलं, पण ती चेष्टा नव्हती. चंदनचा चेहरा गंभीर होता.
मग दरबारात जमा झालेल्या प्रजाजनांकडे वळून त्यानं एक मुलखावेगळी घोषणा केली. तुम्ही सर्वजण सुखी आणि समाधानी असल्याचं मला सांगत आहात, त्याबद्दल मला आनंदच आहे. पण मला हीच गोष्ट पडताळून पाहायची आहे. तेव्हा उद्या तुम्ही सर्व सुखी समाधानी लोकांनी शाही उद्यानात जमा व्हायचं आहे आणि माझी भेट घ्यायची आहे. पण माझी एक अट आहे. तुमच्यापैकी प्रत्येकानं शाही उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरून उद्यानातून सरळ चालत माझ्या द्वारापाशी यायचं आहे. तिथे मी तुमची भेट घेईन. तुम्ही उद्यानात जेव्हा प्रवेश कराल तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाला एक एक पोतं देण्यात येईल. त्यात तुम्ही त्या उद्यानातील तुम्हाला पाहिजे ते फळं फुलं जमा करा. हे ऐकताच जमलेल्या प्रजाजनांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण पसरलं. उद्या खूपच गंमत येणार होती. राजाच्या शाही उद्यानात सामान्य नागरिकांना सहसा प्रवेश मिळत नसे. राजानं जगभरातून अत्यंत दुर्मिळ रोपं आणून तेथे लावली होती. अत्यंत चित्रविचित्र झाडाझुडपांनी ते उद्यान बहरलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी सर्व प्रजाजन उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी जमा झाले. थोड्याच वेळात रक्षकांनी उद्यानाचं भलं मोठं प्रवेशद्वार उघडून प्रत्येकाच्या हातात एक एक पोतं देऊन सर्वांना आत सोडलं. पुरुष, स्त्रिया आणि मुलं या उद्यानात मनमुराद विहार करू लागले. रसाळ सफरचंदांनी आणि आंब्यांनी वृक्ष लगडले होते. लोकांनी ते घाईघाईने तोडलं. इतक्यात पलीकडच्या बाजूला लाल बुंद धान्यांनी भरलेली डाळिंब त्यांच्या दृष्टीस पडली. शेजारीच द्राक्ष होती आणि सर्वत्र इतकी विविधरंगी फुलं उमललेली होती. अशी फुलं आणि फळं त्यांनी आधी कधीच पाहिली नव्हती. लोकांनी मनमुराद फळं फुलं जमा केली. त्यांच्याजवळची पोती भरून गेली. पण लोक बगीच्यातून जसजसे पुढे जाऊ लागले तसं तिथलं दृश्य बदललं. आता त्यांच्यासमोर आखीव रेखीव उद्यान नव्हतं. आता एखाद्या घनदाट रानात त्याचं रूपांतर झालं होतं. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर जी झाडं होती त्यावर सोन्याची सफरचंद आणि चांदीचे आंबे लटकत होते. झाडांना हिऱ्या मणक्यांची फुलं लागली होती. मग प्रत्येकानं आपापली फळाफुलांनी भरलेली पोती घाईघाईनं तिथेच रिकामी केली आणि ती मौल्यवान फळाफुलांनी भरण्यास सुरुवात केली. आपल्या घरी आपल्या गरजेपेक्षा जास्त गोष्टी उपलब्ध असून आपण तृप्त आहोत, समाधानी आहोत असं आपण आपल्या तोंडानं राजाला सांगितलं आहे. हे सर्वजण आता पूर्णपणे विसरले होते. त्यांच्या मनातील तृप्तीची जागा आता लालसेने, मोहाने घेतली होती. जास्तीत जास्त मौल्यवान गोष्टी आपण आपल्या पोत्यात कशा भरून घेऊ शकू यासाठी आता सर्वांची प्रचंड धडपड चालू होती. जी मधुर रसाळ फळं त्यांनी घरी नेण्यासाठी पोत्यात भरून घेतली होती त्या फळांचा एक भला मोठा ढीग आता तिथे बाजूला जमा झाला होता. ती पायदळी तुडवली जात होती. ती सडण्यासाठी तिथेच सोडून लोक मौल्यवान फळं जमा करण्याच्या मागे लागली होती. बघता बघता त्यांची पोती गच्च भरून गेली. मग सर्वजण ती घेऊन उद्यानाच्या मागच्या द्वारापाशी त्यांची वाट बघत असलेल्या राजाची भेट घेण्यासाठी निघाले. पण हे काय? रस्त्यात एक अतिशय प्रचंड वेगाने जलप्रवाह त्यांची वाट अडवून वाहत होता. आजूबाजूच्या खडकांमधून पाणी खाली कोसळत होतं. तो जलप्रवाह फार रुंद नसला तरी त्याचा वेग भीतीदायक होता. लोकांना तो प्रवाह पार करून पलीकडे जाण्यासाठी नौकासुद्धा उपलब्ध नव्हत्या. म्हणजे त्यातून पोहत पलीकडे जाणं हा एकच मार्ग त्यांच्या पुढे होता. दुसरा काहीच पर्याय नव्हता. मग त्यांच्याजवळची पोती अत्यंत जड अशा सोन्या चांद्यांची हिऱ्या माणक्यांच्या फळाफुलांनी भरलेली होती. ती बरोबर घेऊन पोहत पलीकडे जाणं तर अशक्यच होतं. लोक त्या प्रवाहाच्या कडेला बराच वेळ डोकं खाजवत विचार करत उभे होते. मग त्यातला एक तरुण पुढे आला. प्रत्येकाच्या मनात जो विचार घोळत होता तोच त्यानं कृतीत आणला. त्यानं आपल्या जवळचं भरलेलं पोतं
मागेच सोडलं आणि पाण्यात उतरून पोहत पोहत तो पलीकडच्या बाजूला जायला निघाला. हळूहळू इतर लोकंसुद्धा तसंच करून त्याच्या मागोमाग निघाले. आपलं आयुष्यभर सुखात लोळता येईल एवढी धनसंपत्ती त्या पोत्यात गोळा केली होती आणि आता ती तशीच मागे सोडून जावं लागतंय या कल्पनेने दुःखी होऊन अनेक लोक रडू लागले. पण नाईलाज होता. अखेर ते रिकाम्या हातानं पाण्यात उतरले. सर्वजण पाण्यानं चिंब भिजलेल्या अवस्थेत राजासमोर जाऊन उभे राहिले. ते दुःखी पण होते आणि चिडलेले सुद्धा होते. ओल्या कपड्यांनीशी कसेबसे जड पावलांनी चालत ते सर्व प्रजाजन राजा अमृत आणि प्रधान चंदन यांच्या दिशेने येत असताना ते दोघं त्यांच्याकडे निरखून पाहत होते. चंदनच्या चेहऱ्यावर कळत नकळत हलकसं स्मितहास्य उमटलं होतं. जेव्हा सर्वजण त्यांच्यासमोर गोळा झाले तेव्हा तो त्यांना म्हणाला, काल मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी आहात का, तुमच्या वाट्याला जे काही आलेलं आहे त्यात समाधानी आहात का, तुम्हाला कसली कमतरता तर नाही ना, तेव्हा तुम्ही सर्वांनी अगदी एकमुखाने होकार दिला होता. आपल्याला आणखीन काहीच नको असल्याचंही तुम्ही मला सांगितलं होतं. पण आज जेव्हा माझ्या उद्यानात तुम्हाला मिळालेली धनदौलत मागे सोडून यावं लागलं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर विषण्णतेची छाया पसरलेली मला स्पष्ट दिसत आहे. जर तुम्ही खरोखरच तृप्त आणि समाधानी होतात तर मग तुम्ही सोन्या चांदीची फुलं गोळा केलीतच का, आणि आता तुम्हाला इतकं दुःख कशासाठी होतंय. त्याचं ते बोलणं ऐकून सर्वजण मान खाली घालून उभे राहिले. त्यांना स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. हे उघड होतं, पण एकच तरुण मुलगा तेवढा अगदी शांत चेहऱ्यानं ताठ मानेनं उभा होता. ज्या मुलानं आपलं भरलेलं पोतं मागे ठेवून सर्वात आधी पाण्यात पाऊल टाकलं होतं तोच हा मुलगा होता. त्याचा चेहरा आनंदी दिसत होता. एवढ्या मोठ्या जनसमुदायातून त्याचा एकट्याचा चेहरा, हसरा उल्हासित चेहरा चंदननं बरोबर टिपला आणि त्यानं पुढे बोलावलं. तो त्या मुलाला म्हणाला, काय रे, अगदी अनपेक्षितपणे एवढी मोठी धनदौलत तुझ्या हाती पडली होती, ती सगळीच मागे सोडून निघून येताना तुला जराही दुःख नाही झालं. त्यावर तो तरुण म्हणाला, पण मुळात मी सोन्या चांदीच्या हिऱ्या माणक्यांची फुलं माझ्या पोत्यात जमा केलीच नव्हती. मी तर ताजी रसाळ फळं तोडून घेतली होती. वाटेत मी पोटभर खाऊनसुद्धा घेतली होती. जी काही थोडी उरली होती ती मी माझ्या पोत्यात भरून माझ्या लहान मुलीला नेण्यासाठी घेतली होती. ती घरी आहे. ही मधुर सफरचंद आणि हे रसाळ आंबे तिला नक्की आवडतील असं मला वाटलं, म्हणून मी ती घेतली होती. पण जेव्हा तो जलप्रवाह पार करण्यासाठी पोहून पलीकडे जाण्यावाचून दुसरा काही मार्ग नाही हे माझ्या लक्षात आलं तेव्हा ते पोतं मी तसंच ठेवून दिलं. ते ठेवताना मला मुळीचसुद्धा दुःख झालं नाही. माझ्या मुलीला दुसऱ्या एखाद्या फळबागेतील रसाळ फळं चाखायला मिळतीलच, पण महाराजांनी आपल्याला या इतक्या रम्य सुंदर उद्यानातून मनसोक्त विहार करण्याची संधी आम्हा सर्व प्रजाजनांना दिली. त्यातच मला खूप आनंद झाला. इथल्या नाना विविध फळझाडांकडे, फुलझाडांकडे, पक्ष्यांकडे मला डोळे भरून पाहता आलं. हे इतकं नितांत रमणीय स्थळ आमच्या महाराजांनी इथं निर्माण केलं आहे. किती महान आहेत ते. मला आज या सौंदर्याचा आस्वाद घेण्याचं भाग्य मिळालं. त्यातच मला आनंद आहे. अखेर राजा अमृतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. चंदन त्याच्याकडे वळून म्हणाला, महाराज, केवळ पैसा अडका आणि अन्नधान्य मुबलक प्रमाणात मिळाल्यानं लोकांची हाव संपुष्टात येते असं नाही. ते खरोखरच मनातून समाधानी आणि तृप्त असले पाहिजेत. म्हणजे हातात नव्यानं पैसा येवो अथवा जवळच्या धनसंपत्तीचा काही कारणानं ऱ्हास होवो, त्यांच्या मनोवृत्तीत त्यांना काहीच बदल घडत नाही. आणि हा धडा आपल्यापैकी प्रत्येकानं शिकला पाहिजे. मग तो राजा असो की रंक. राजानं मान हलवली. त्याला चंदनचं म्हणणं पूर्णपणे पटलं होतं. तसंच ते सर्व प्रजाजनांनाही पटलं होतं.
एक धडा ते कधीच विसरणार नव्हते. मीनू, तुला गोष्ट आवडली का? रघूनं विचारलं. हो, आवडली ना, मीनू मान हलवत म्हणाली. पण मला ना त्या राजापेक्षा त्या प्रधानच जास्त आवडला. खरं आहे तुझं मीनू, आजी म्हणाली. कधी कधी राजाला सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी बुद्धिमान चाणक्य मंत्र्याची आवश्यकता असते. अकबर आणि बिरबल ही जोडी आठवा. नुसतं राजालाच कशाला आपण बरोबर वागतो आहोत की चूक हे सांगायला आपल्याला सुद्धा कुणाची तरी आवश्यकता असते. मग ते आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील, गुरुजन असतील किंवा आपला सच्चा मित्र असेल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्यांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे आणि गरज पडेल तेव्हा आपल्या वागण्यात बदल केला पाहिजे. तिसऱ्या गोष्टीचे नाव आहे मंतरलेले विंचू. त्या दिवशी सकाळी मुलांची नुसती धमाल चाललेली होती. आजीनं अडगळीची खोली साफ करायला काढली होती. त्यासाठी तिनं सगळ्या मुलांना मदतीला बोलावून घेतलं होतं. या खोलीत आजोबांनी इतक्या नाही त्या गोष्टी जमा करून ठेवल्या होत्या. आजीला त्याचा खूप वैताग यायचा. केवळ त्या पसाऱ्यामुळेच त्या खोलीत झुरळ, उंदीर, वाळवी आणि इतर कीटकांचा सुळसुळाट झाला होता आणि घरी सर्वांनाच त्याचा उपद्रव होत होता, असं आजीचं ठाम मत होतं. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा या खोलीत एक दिवसभर मुक्त संचार असायचा. तिथे सापडलेल्या असंख्य जुन्या पुराण्या वस्तूंचा खजिना हा त्यांचा एक आनंदाचा विषय असायचा. आजी त्यांना तिथे सापडलेल्या काही गोष्टी ठेवून घेण्याची सुद्धा परवानगी द्यायची. अर्थात त्यामुळे त्या मुलांच्या आया जरा नाराज व्हायच्या, ही गोष्ट वेगळी. आज त्या मुलांच्या हाती एक जुनी पुराणी लाकडी पेटी लागली होती. पेटी तशी मोठी होती. त्यावर सुंदर कोरीव काम केलेलं होतं. पानं, फुलं, वेल, बुट्ट्यांच्या नक्षीनं ती पेटी भरलेली होती. पेटीच्या आत लहान मोठे असे बरेच कप्पे होते. अनेक आकारांच्या वस्तू त्यात नीट जपून ठेवण्याची सोय होती. आता अर्थातच ते सगळे कप्पे रिकामे होते. पण रघु सध्या एक पुस्तक वाचत होता, खजिन्याचे बेट. त्यामुळे कोण एकेकाळी त्या कप्प्यांमध्ये चांदी सोन्याची नाणी, मोठमोठे हिरे, माणक आणि विविध प्रकारांची रत्नं ठेवण्यात आली असतील अशी त्यानं कल्पना केली. ती पेटी प्रत्येकानं नीट निरखून पाहिली. मग त्याचं ठरलं, आजीकडून आज अशा हरवलेल्या खजिन्याचीच गोष्ट ऐकायची. आजीला तर जगातल्या प्रत्येक गोष्टीमागची एक तरी कथा ठाऊकच असायची. त्यामुळं मग तिनं लगेच सुरुवात केली. सिद्धार्थ हा एक तरुण सुस्वभावी व्यापारी होता. कामाच्या शोधात तो एका गावात आला. या गावातले लोक त्याला इतके आवडले की आपल्या जवळचा साठवलेला सगळा पैसा वापरून इथे एक छानसं घर घ्यायचं आणि या गावातच स्थायिक व्हायचं असं त्यानं ठरवलं. त्यासाठी घराचा शोध घेत तो हिंडत असताना त्याची उदयशी गाठ पडली. उदय हा एक गरीब माणूस होता. त्याचं घराणं एकेकाळचं खूप श्रीमंत जमीनदाराचं. पण आता मात्र त्यांची परिस्थिती बरीच हलाखीची होती. उदयचं एक पिढीजात घर होतं. घर कसलं, खूप मोठा इमलाच म्हणा ना. ते विकून आपल्या डोक्यावर असलेलं सगळं कर्ज फेडून टाकायचं असा उदयचा विचार होता. उदयनं सिद्धार्थला जेव्हा ते घर दाखवलं तेव्हा ते त्याला फारच आवडलं. त्यानं ते ताबडतोब खरेदी केलं आणि त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू केलं. त्या घरात बऱ्याच दुरुस्त्या करायला हव्या होत्या. बऱ्याच भागाची पडझड झालेली होती. घराच्या तुटक्या फुटक्या फरशा खणून काढण्याचं काम सुरू असताना सिद्धार्थला तिथे एक बंद पेटी सापडली. ती जमिनीत बऱ्याच खोलवर पुरण्यात आली होती. त्यानं ती उघडून पाहिली आणि त्याला आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला. ती पेटी विंचवांनी भरलेली होती. त्यानं घाबरून ती पेटी लांब भिरकावून दिली. सायंकाळी तो त्यांच्या गावातल्या सर्वात विद्वान माणसाला भेटायला गेला.
त्यानं विंचवाने भरलेल्या पेटीविषयी त्या माणसाच्या कानावर घातलं आणि त्या पाठीमागे नक्की कोणतं रहस्य दडवलेलं असावं हेही विचारलं. तो विद्वान माणूस जरा वेळ विचार करून म्हणाला, कदाचित त्या घराण्यातील वाडवडिलांनी त्या पेटीत काही संपत्ती दडवून ठेवलेली असेल. कोणालाही संकटसमयी त्या संपत्तीचा उपयोग व्हावा ही त्यामागची इच्छा असेल. पण मध्यंतरी अनेक वर्षांचा काळ लोटल्यामुळे ती पेटी सर्वांच्या विस्मरणात गेली असेल. सिद्धार्थ अजूनही बुचकळ्यात पडला होता. तो म्हणाला, अहो, पण ही पेटी विंचवांनी भरलेली होती, पैशांनी नव्हे. त्यावर तो वृद्ध माणूस म्हणाला, ही पेटी मंतरलेली असणार. ती जर त्या घराण्यातील माणसांऐवजी दुसऱ्या कुणी उघडली तर ही विंचवांनी भरलेल्या असल्याचं भासत असेल. केवळ त्या घराण्यातील व्यक्तीच या पेटीत खरं काय दडलेलं आहे हे पाहू शकेल. ही गोष्ट ऐकून सिद्धार्थला फार वाईट वाटलं. उदयनं त्याला जेव्हा हे घर विकलं होतं तेव्हा तो गाव सोडून निघाला होता. जाण्यापूर्वी आपल्या वडिलोपार्जित घराकडे साश्रू नयनांनी त्यानं कितीतरी वेळ पाहिलं होतं. त्या बिचाऱ्याला त्या गुप्तधनाविषयी जर आधीच समजलं असतं तर कदाचित त्याच्यावर हे घर विकण्याची वेळसुद्धा आली नसती. त्यानंतर सिद्धार्थ आपल्या घरी परत गेला. ही विंचवांनी भरलेली पेटी आपण नीट सांभाळून ठेवायची आणि त्या घराचा वारसदारांपैकी कुणी आपल्याला भेटलंच तर त्या व्यक्तीच्या हाती ती सुपूर्द करायची, असं त्यानं मनोमन ठरवलं. या पेटीचा खरा मालक कोण हे शोधून काढण्यासाठी त्याने एक युक्ती केली. त्या पेटीतून 4 विंचू काढून त्यानं ते आपल्या नव्यानं उघडलेल्या दुकानाच्या 4 कोपऱ्यांमध्ये लटकवत ठेवली. त्याच्या दुकानात आलेली सगळी गिरायकं त्या विंचवांकडे पाहून अचंबित होत आणि सिद्धार्थला म्हणत, अरे, तुला काय वेड लागलंय की काय? तू हे असले भयंकर विषारी किडे आपल्या दुकानात कशासाठी लटकत ठेवले आहेस? तुझ्या दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी जीव मुठीत धरून पळून जावं असं तर नाही ना तुला वाटत? त्याचं ते बोलणं ऐकून सिद्धार्थ नुसता गालातल्या गालात हसायचा. अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या दुकाना इतका उत्कृष्ट माल कुठे शोधून सापडणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्या दुकानात टांगलेल्या विंचवांची पर्वा न करता लोक त्याच्याच दुकानात खरेदी करण्यासाठी येत. काही दिवसातच त्याच्या दुकानाचं नाव मुळी विंचवांचं दुकान असं पडलं. लोक त्याच्या पाठीमागे त्याला हसत, त्याची चेष्टा करत, पण सिद्धार्थला त्याची जराही पर्वा नव्हती. अशी कित्येक वर्ष लोटली. सिद्धार्थचं वयही आता वाढलं होतं. तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता. त्याला बायको आणि मुलं होती. गाठीला भरपूर पैसा होता. पण आता अंतर्यामी एकच दुःख होतं. अजूनही या पेटीवर हक्क सांगायला कुणीच आलं नव्हतं. एक दिवस एक मुलगा त्या दुकानात येऊन म्हणाला, महोदय, तुम्ही खूप श्रीमंत आहात. या गावातल्या गरीब अडल्या नडल्यांना तुम्ही मदत करता अशी तुमची ख्याती आहे. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे मला शाळासुद्धा अर्धवट सोडावी लागली. तुम्ही जर मला आर्थिक मदत केली तर मी माझं शिक्षण पूर्ण करेन. सिद्धार्थनं खिन्नपणे मान हलवली. तो म्हणाला, गावकऱ्यांनी सगळीकडे माझ्या श्रीमंतीचा अवास्तव बभरा केला आहे. मी चांगला पैसे कमवतो हे जरी खरं असेल तरी तुझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी आर्थिक मदत करू शकणार नाही. तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. हे ऐकून त्या मुलाला राग आला. त्याचा चेहरा लालबुंद झाला. तो म्हणाला, तुम्हाला जर मला मदत करायची नसेल तर तसं स्पष्ट सांगा. पण तुम्ही खोटं बोलताय. तुमच्याकडे इतका पैसा आहे की त्याचं काय करायचं हे तुम्हाला कळत नाही आहे. तसं नसतं तर तुम्ही तुमच्या दुकानाच्या 4 कोपऱ्यात 4 सुवर्णमुद्रा टांगून ठेवल्या नसत्या. माझ्यासारखा गरीब विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी तुमच्याकडे सोन्याची नाणी आहेत हे नक्की. सिद्धार्थनं
सिद्धार्थला आश्चर्याचा धक्का होऊन त्याच्याकडे बघत राहिला. सिद्धार्थ आश्चर्याने थक्क होऊन त्याच्याकडे बघत राहिला. काय काय तू काय म्हणालास? तो म्हणाला. त्याच्या डोळ्यात उत्साह भरला होता. मी म्हणालो, तुम्हाला मदत करायची नसेल तर? तो मुलगा म्हणू लागला. हो हो, ते मी ऐकलं. सिद्धार्थ त्याला मध्येच थांबवत म्हणाला. पण त्यानंतर तू काय म्हणालास? दुकानात सुवर्णमुद्रा टांगून ठेवण्याबद्दल. आता तो मुलगा सिद्धार्थकडे संशयानं पाहू लागला. हा म्हातारा एकदम इतका हर्षभरीत कशामुळे झाला आहे बरं? हा वेडा तर नाही ना? हा विचार त्याच्या मनात चमकून गेला. मी म्हणालो, तुम्ही इतके श्रीमंत आहात की तुम्ही चक्क तुमच्या दुकानात 4 कोपऱ्यात 4 सुवर्णमुद्रा टांगून ठेवल्या आहेत. त्या पहा, सगळ्या जगाला त्या दिसतात. असं म्हणून त्या मुलानं त्या वळवळणाऱ्या विंचवाकडे बोट दाखवलं. सिद्धार्थच्या नजरेतून अजूनही ते विंचू दिसत होते. आता सिद्धार्थ मोठमोठ्यानं हसू लागला. त्यानं पुढं होऊन त्या मुलाला जवळ घेतलं. बेटा, तू उदय कमलाकर यांचा नातलग आहेस का? तुझे कुटुंबीय पूर्वी कधी या गावात वास्तव्य करून होते का? तो त्या मुलाच्या कानात जवळजवळ ओरडलाच. आता मात्र तो मुलगा घाबरून मागे सरकला. हा श्रीमंत म्हातारा नुसताच वेडा नाही तर धोकादायी दिसतोय. त्याच्या मनात आलं, हो हो, माझं नाव उदय आहे हे तर खरं. माझ्या आजोबांचं नाव होतं. त्यांचं कुटुंब कित्येक पिढ्या या गावातच राहत होतं. पण त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर फार दुर्धर प्रसंग ओढवला. मग माझ्या आजोबांनी त्यांचं राहतं घर विकलं आणि हे गाव सोडलं. पण आपलं वडिलोपार्जित घर विकावं लागल्यानं फार मोठं दुःख माझ्या आजोबांच्या अंतर्यामीत सतत घर करून होतं. त्या दुःखानं त्यांची पाठ कधीच सोडली नाही. त्याचीच हाय खाऊन ते वारले. सिद्धार्थनं आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले. बेटा, तू जरा इथेच थांब. असं म्हणून तो धावतच आपल्या घराकडे गेला. परत येताना तो आपल्याबरोबर ती जुनी पेटी घेऊन आला. ती त्या मुलाच्या हातात ठेवून तो म्हणाला, ही उघड आणि तुला यात काय दिसतंय ते सांग पाहू. त्या मुलानं ती पेटी उघडली. त्याचं आश्चर्य त्याच्या डोळ्यांनी मावेना. त्याचे डोळे विस्फारित झाले. त्यानं स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नसेल इतकी संपत्ती त्याच्या हातच्या उंजळीत होती. ती पेटी सुवर्ण आणि रौप्य मुद्रा तसंच हिऱ्या माणक्यांनी गच्च भरलेली होती. त्यानं आश्चर्यानं सिद्धार्थकडे पाहिलं. सिद्धार्थ समोर हसत उभा होता. होय, हे सगळं तुझ्याच मालकीचं आहे. सिद्धार्थ म्हणाला. गेली कित्येक वर्ष मी हे जतन करून ठेवलं आहे. उदयच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी कधीतरी येईल आणि या संपत्तीवर हक्क सांगेल. या आशेनंच मी ही पेटी सांभाळून ठेवली होती. आता तुझी सगळी संकटं संपतील. तू आता खुशाल घरी जा. तुझ्या वाडवडिलांकडून तुला मिळालेल्या या संपत्तीचा विनियोग तू न्याय पद्धतीने आणि यथायोग्य कर आणि आयुष्यात यशस्वी हो. त्यानंतर आपल्याला घराचं नूतनीकरण करताना अचानक एक दिवस ही विंचवांनी भरलेली पेटी कशी काय सापडली याची कथा त्यानं मुलाला सांगितली. ती कथा ऐकून तो मुलगा उदय विस्मयचकित झाला. त्यानं कृतज्ञतेपोटी त्यातील अर्धी संपत्ती सिद्धार्थला देऊ केली. पण सिद्धार्थनं मात्र ते अजिबात मान्य केले नाही. हे सगळं तुझ्या मालकीचं आहे. त्याचा उपभोग तूच घे, तो म्हणाला. उदय ती पेटी घेऊन निघून गेला. पण या विक्षिप्त गमतीदार प्रामाणिक म्हाताऱ्याला सिद्धार्थला तो कधीच विसरला नाही. किती निष्ठेनं त्यानं उदयची मालमत्ता जपली आणि इमाने इतबारे त्याचा हवाली सुद्धा केली. किती छान आजी, कृष्णा वाचून म्हणाली. आपल्या गावात जर असा प्रामाणिक दुकानदार असता तर, तसं झालं असतं तर खरंच खूप मज्जा आली असती ना. याबद्दल
सगळ्याच मुलांचं एकमत झालं. आजी त्या मुलांच्या स्वप्नाळू डोळ्यांकडे बघतच राहील. मग तिने त्या सर्वांना घराबाहेर बागेत खेळायला पाठवलं. मग त्या दुपारी ती मुलं काय खेळली माहीत आहे का? खजिन्याचा शोध. पुढील 4थ्या गोष्टीचे नाव आहे घोड्याचा सापळा. दुसऱ्या दिवशी अचानक वळवाचा पाऊस आला. ओल्या मातीचा सुगंध आसमंतात पसरला. तृषार्त धरणीनं पाण्याचा प्रत्येक थेंब शोषून घेतला. कुत्र्यांची आणि मांजरांची पिल्लं पावसात भिजत अंगणात बागडत होती. त्यांना पकडून घरात आणण्याचं काम मुलांवर सोपवण्यात आलं. गच्चीवर वाळवत घातलेले पापड घाईघाईनं गोळा करून ते आत आणण्याचं काम करण्यात मुलांच्या आया गर्क होत्या. उन्हाळ्यातच नेहमी आजीच्या मार्गदर्शनाखाली पापड आणि लोणची बनवण्याचा वार्षिक कार्यक्रम पार पडत असे. मीनूनं मनातल्या मनात हिशेब करायला सुरुवात केली. प्रत्येकाला दररोज निदान 5 पापड तरी आवडतातच. म्हणजे पुढच्या महिन्यासाठी 600 पापड लागतील. शिवाय उद्या आपले शेजारी विष्णू काका यांची 3 नातवंडं येणार आहेत. हे इतके छान चवदार पापड तीसुद्धा आमच्याबरोबर खातीलच. म्हणजे त्यांच्यातल्या प्रत्येकाच्या नावाचे 5-5 पापड आपल्याला ठेवावेच लागतील. म्हणजे आजीला 650 पापड करावे लागतील. मीनूची या आकडेमोड ऐकून आजी गालातल्या घालात हसत म्हणाली, हा हिशेब करू नको. कदाचित आज आपल्यापैकी प्रत्येकजण 5 पापड खाईलच, पण रोज तसं घडेलच असं मात्र नाही. ओळीनं 3 दिवस जर पापड खाल्ले तर 4थ्या दिवशी कदाचित त्याचा कंटाळासुद्धा येईल. माझ्या भावाच्या घरी लग्न आहे. कदाचित आपण सगळे लग्न घरी जाऊ. मग तेवढे दिवस आपल्यापैकी कुणीच हे पापड खाणार नाही. तुझा हा काही हिशेब चालला आहे ना? तो पाहून मला तर इंग्लंडमधल्या एका माणसाची आठवण झाली. तो पण असाच घोड्यांच्या संख्येचा हिशेब लावत बसला होता. सगळी मुलं घाईघाईनं आजीभोवती गोळा झाली. आजी, आज मग शेवटी त्यानं घोडे कसे मोजले त्याची गोष्ट सांग ना ग तू आम्हाला. मग आजी हातातलं काम तिथल्या तिथे थांबून त्या मुलांना ती गोष्ट सांगणं भागच पडलं. खूप वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक खूप मोठा विचारवंत आणि विद्वान माणूस राहत होता. त्याचं नाव जॉर्ज स्मिथ. भविष्य काळात काय घडू शकतं याचा तो खूप विचार करायचा. पंतप्रधानांना बऱ्याच बाबतीत अतिशय उपयुक्त असे सल्ले द्यायचा. 20 वर्षानंतर या देशात आदमासे किती लोक राहत असतील याचाही अंदाज त्याने बांधला होता. मग त्यासाठी किती शाळा, रुग्णालयं आणि रस्ते बनवावे लागतील याचाही नीट विचार त्यानं केला होता. या इतक्या लोकांचं जर पोट भरायचं असेल तर देशात किती अन्न पिकवावं लागेल, किती धान्य बाहेरील देशांमधून आयात करावं लागेल, या सगळ्याचा हिशेब त्याने मांडला होता. त्याच्या या सर्व उत्कृष्ट आणि अचूक हिशोबामुळे सरकारला पण भविष्यातील योजना बांधण्याचं काम सुकर झालं होतं. या जॉर्जला नवनवीन योजनांवर आणि उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी वारंवार पंतप्रधानांच्या ऑफिसात जाऊन त्यांची गाठ घ्यावी लागे. एक दिवस पंतप्रधानांनी त्याला एका बैठकीला बोलावलं होतं. मग तो आपल्या घोडागाडीत बसून त्यांच्या ऑफिसकडे निघाला. जॉर्ज हा सदानकदा विचारात गढलेला असे. आपल्याभोवती काय घडतंय याची त्याला नीटशीही जाणीवही नसे. आजसुद्धा तो आपल्या घोडागाडीतून जात असताना शेत, जहाजं, घरं अशा विविध विषयांवर विचार करण्यात गर्क होता. अचानक त्याची घोडागाडी एक धक्का बसून थांबली. त्याची विचारांची तंद्री भंग पडली. रस्त्यात काहीतरी गडबड गोंधळ चालू होता. सगळ्याच घोडागाड्या थांबलेल्या दिसत होत्या. खरं तर जॉर्ज परत आपल्या विचारात गढून जायचा. पण आज मात्र तसं अजिबात झालं नाही. काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडली आणि तो परत विचार गढून जाऊ शकला नाही. एक फार उग्र दर्प सगळ्या
आसमंतात भरून गेला होता. इतका उग्र की कोणीही ताबडतोब खिशातला रुमाल काढून नाकाला लावावा इतका उग्र. त्यामुळे आज जॉर्ज काही केल्या परत विचारमग्न अवस्थेत बसून राहू शकेना. आपल्या भोवती काहीतरी विचित्र घडतंय या जाणीवेने त्याला अस्वस्थ करून सोडलं. तो मनातल्या मनात एका समस्येची उकल करण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता, पण त्या घाणेरड्या वासामुळे त्याचं मन सारखं विचलित होत होतं. लक्षच लागत नव्हतं. मग त्यानं गाडीवानाला हाक मारली. "अरे जॉन, हा विचित्र उग्र दर्पक कसला आहे?" गाडीवानला म्हणजे जॉनला आपल्या धन्याच्या विसरभोळेपणाची सवय होती. तो म्हणाला, घोड्याची लीद या गोष्टीबद्दल जॉर्जनं आजवर कधीच विचार केलेला नव्हता. पण आता मात्र त्याच्या मनात दुसरा कोणताच विचार येत नव्हता. जरा वेळ त्यानं घोडागाडी पंतप्रधानांच्या ऑफिससमोर येऊन थांबली. पण जॉर्ज मात्र आतच बसून राहिला. तो विचारात गढून गेला होता. अखेर जॉर्जनं आपल्या मालकाच्या खांद्याला स्पर्श करून त्याला त्याच्या तंद्रीतून जागं केलं आणि त्याला उतरण्याची विनंती केली. जॉर्ज प्रतीक्षालयाकडे चालत जात असताना सुद्धा त्याचं गोष्टीचा विचार करत होता. घोड्यांबद्दल आणि घोड्यांची लीद, तो उग्र वास, अशा सगळ्या गोष्टींबद्दल. इतक्यात पंतप्रधानांचा सेक्रेटरी त्याला भेटायला आला. हा पंतप्रधानांचा सेक्रेटरी ॲडम हा जॉर्ज इतका शिकलेला विद्वान नसला तरी तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता. तो जॉर्जचं स्वागत करून क्षमायाचना करत म्हणाला, पंतप्रधानांना एक अत्यंत महत्त्वाच्या बैठकीसाठी अचानक जावं लागलं. त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळापेक्षा थोडा उशीर होईल. तुम्हाला इथे थोडा वेळ थांबावं लागलं तर चालेल ना? जॉर्ज खिडकीतून बाहेर बघत राहिला. बाहेर एकामागोमाग एक घोडागाड्या येऊन उभ्या राहत होत्या. ॲडमला वाटलं जॉर्जनं आपलं बोलणं ऐकलं नाही. मग तो परत घसा साफ करून म्हणाला, मिस स्मिथ, पंतप्रधानांना साहेबांना. हो ॲडम, मी तुमचं बोलणं ऐकलंय. जॉर्ज तोंडातल्या तोंडात पुटपुटला. आपल्या देशातील हा थोर विचारवंत नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेला दिसतोय. या विचारानं अस्वस्थ होऊन तो जॉर्जला म्हणाला, तुम्ही कसल्या तरी चिंतेत आहात का? काय झालं? मी काही मदत करू का? जॉर्ज अचानक त्याच्याकडे बघत अधीरतेपणे म्हणाला, मी आता भविष्यात डोकावून पाहत होतो तर मला एका गोष्टीची जाणीव झाली. आणखीन 100 वर्षानंतर आपण सगळेच मृत असू. आपल्या देशाचाही विनाश झालेला असेल. आपलं हे राहणीमान संपुष्टात आलेलं असेल. आणि हे सगळं कशामुळे माहीत आहे? या घोड्यांमुळे. आणि तेही जी घाण करून ठेवतात ना, ही लीद, त्यामुळे. ॲडम बुचकळ्यात पडून जॉर्जकडे बघत राहिला. हा माणूस मस्करी तर करत नसेल ना, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला होता. जॉर्ज पुढे म्हणाला, हे पहा, या देशात दळणवळणाचं प्रमुख साधन म्हणून आपण घोड्यांचा वापर करतो. गाडी ओढण्यासाठी राजाच्या तबेल्यामध्ये आणि शेतात आपण घोड्यांचा वापर करतो. ॲडमने मानेनं होकार दिला. जॉर्जचं म्हणणं खरंच होतं. मग आता असे कितीसे घोडे आहेत? आपण असं गृहीत धरू की एकंदर 500 कुटुंबांना स्वतःची घोडागाडी बाळगणं परवडतं. प्रत्येक घरात किमान 2 तरी मुलं आहेत. आणि जर ती मुलं पण अशी श्रीमंत झाली तर काही वर्षात आणखीन 2 घोड्यागाड्यांची त्या प्रत्येक कुटुंबात भर पडेल. प्रत्येक गाडीसाठी 2 घोडे लागतात. म्हणजे प्रत्येक श्रीमंत कुटुंबात कमीत कमी 4 तरी घोड्यांचा वापर होईल. म्हणजेच 2000 घोडे होतील. आता जर आपण राजाच्या सैन्याची घोडदळीतील घोडे, शेतात काम करणारे घोडे असे सगळेच हिशोबात धरले
तर घोड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढेल. ॲडमनं परत होकार दिला. हे सगळं खरंच आहे, पण जॉर्जला यातून नक्की मुद्दा काय मांडायचा होता? या सगळ्या घोड्यांची रोजच्या रोज जी लीद तयार होते, त्यांचं आपण काय करायचं? त्याची विल्हेवाट लावायची तरी कशी? ॲडम त्यावर शांतपणे म्हणाला, त्यासाठी मोठमोठे खड्डे खणण्यात येतात आणि त्यात ही सर्व लीद पुरण्यात येते. जॉर्जनं आता मान हलवली. तो म्हणाला, माझा मुद्दा तर नेमका तोच आहे. 100 वर्षानंतर इथे काय दृश्य असेल याची जरा कल्पना करा. तोपर्यंत 2000 घोड्यांचे वाढता 4 लाख घोडे झाले असतील. लोकसंख्यासुद्धा वाढत चाललेली असेल, नाही का? म्हणजे याचा अर्थ काय झाला तर आणखीन जास्त लीद. आणि या इतक्या सगळ्या घाणीचं आपण काय करायचं तरी काय? माणसाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणखीन जागा, आणखीन घरं, आणखीन शेत यांची आवश्यकता भासेल. मग ही घोड्याची लीद पुरण्यासाठी जे खड्डे करावे लागतील, त्यासाठी आपण जागा कुठून आणणार? म्हणजे जागोजाग सगळीकडे लीद आणि घाण यांचं साम्राज्य असेल. हळूहळू जर ही घाण पाण्यात गेली तर सर्वत्र रोगराई पसरेल, प्रदूषण होईल. मग आपल्याला सगळ्यांना विषबाधा होईल. हे सगळं वातावरण दूषित होऊन जाईल. आपण सगळे आजारी पडू. या देशात इतके जास्त आजारी लोक असतील. त्या आजारी लोकांची काळजी घेता आपला देशच मोडकळीला येईल. अखेर सगळी समाज व्यवस्था कोलमडून पडेल आणि इथलं जीवन संपुष्टात येईल. आपण सगळेच मरून जाऊ. हे सगळं केवळ या घोड्यांमुळे. ॲडमन एका जागी बसून या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला. भविष्याचं जॉर्जने जे भयानक चित्र रंगवलं होतं ते खरोखरच फार भीतीदायक होतं. पण मग अचानक ॲडममधला व्यवहारी माणूस जागा झाला. जर समजा जॉर्ज म्हणतो आहे अगदी तसंच्या तसंच नाही घडलं तर? मग तो जॉर्जकडे वळून म्हणाला, मिस स्मिथ, तुम्ही तुमच्याच या सगळ्या हिशोबात एक महत्त्वाची गोष्ट विचारात घेतली नाही. ती म्हणजे माणसाची परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन त्यातून काही मार्ग काढण्याची क्षमता. कित्येक वर्षांपूर्वी तर आपल्याकडे घोडागाड्या, बैलगाड्या नव्हत्याच. आपण सगळे पायी चालत जात होतो. मग आपण पशुपालन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी आपण गाड्या ओढण्यासाठी जनावरांचा वापर करू लागलो. पण मनुष्य प्राणी केवळ एवढ्यावरच गप्प बसेल असं तुम्हाला वाटतं का? कुणी सांगावं. आणखीन 100 वर्षात दळणवळणाच्या आणखीन कितीतरी साधनांचा शोध लागेल. मग कदाचित त्यावेळी दळणवळणासाठी आपल्याला घोड्यांचा वापर करावा सुद्धा लागणार नाही. कदाचित त्यावेळी आपल्याला पक्ष्यांप्रमाणे उडता सुद्धा येऊ लागलेलं असेल. जॉर्जला आपल्या उर्वरित आयुष्यात या समस्येवर तोडगा काही सुचला नाही. ॲडमन भविष्याबद्दल जे काही भाकीत केलं होतं ते प्रत्यक्षात उतरलेलं पाहण्यासाठी तो जिवंत नव्हता. माणसानं मात्र या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाची इतकी अत्याधुनिक साधनं शोधून काढली. त्यामुळे त्या काळी जेवढ्या मोठ्या प्रमाणात घोड्यांचा वापर होत असे तेवढा काही आता होत नाही. जेम्स वॅट याने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला. त्यातून पुढे रेल्वेचाही शोध लागला. त्यानंतर कार्ल ई बेन्झ यांनी मोटार गाड्या शोधून काढल्या. त्यांच्या शहरात दळणवळणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. अखेर राईट बंधूंनी सगळ्या जगाला हे दाखवून दिलं की माणूस उडू शकतो. विमानांचा वापर करून या सर्व महत्त्वपूर्ण शोधांमुळे घोडागाड्या किंवा इतर प्राण्यांनी ओढलेल्या गाड्या ही गोष्ट तर भूतकाळातच जमा झाली आहे. खरंच माणसाच्या अंगात ही संशोधक वृत्ती नसती, प्रयोगशीलता नसती तर आपलं अस्तित्वच या पृथ्वी तलावरून नाहीसं झालं असतं.
जॉर्जनं भाकीत वर्तवल्याप्रमाणे माणसाची जातच नामशेष झाली असती. या कथेमुळे सर्वांनाच खूप आनंद झाला. सर्वजण मिनूला चिडवू लागले. तू आमच्या घरी जॉर्ज स्मिथ आहेस. कदाचित एक दिवस सगळे पापड खाणं थांबवतील आणि मग आम्हा इतके जास्त पापड बनवणारा सुद्धा नाही. कदाचित आपली पापडांची गरज खूप कमी झालीच तर आपण ते थेट दुकानातून सुद्धा मागू. मिनू ते ऐकून लाजली. तिनं आपला चेहरा उशीत लपवला. आजी म्हणाली, कुणी तिची चेष्टा करू नका. दूरदृष्टी असणं फार महत्त्वाचं आहे. जर तुमच्यापाशी दूरदृष्टी नसेल तर एक दिवस तुम्ही सगळे त्या रामूप्रमाणे संकटात पडाल. हा रामू कोण? मुलांनी ताबडतोब आजीला विचारलं. या रामूची गोष्ट मी तुम्हाला उद्या सांगेन, आजी म्हणाली आणि तिथून निघून गेली. आजीचा एका दिवशी एक गोष्ट सांगण्याचा नियम होता. मुलांना ते माहीत होतं. त्यामुळे दुसरा दिवस कधी एकदाचा उजडतोय आणि आपल्याला त्या रामूची गोष्ट कधी ऐकायला मिळते असं मुलांना झालं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि शेअर करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार.